धुळ्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतपिकांना मोठा फटका बसतोय। गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, टरबूज, पपई, केळी पिकांचं आतोनात नुकसान झाले। आमदार काशीराम पवारांकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली। लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल असं आश्वासन यावेळी काशीराम पवार यांनी दिले। 4-5 वाजेच्या सुमारास संध्याकाळी तारीख 27 तारखेला अचानक शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट, वादळीचा वारा असा सुरुवात झाली आणि शिरपूर तालुक्याचे जे शेतकरी आहे त्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी आता त्या शेतकऱ्यांजवळच उभा आहे, शेतामध्ये उभा आहे। तर बघितल्यानंतर असं वाटतं आहे की माणूस राहिला असता तर वाचला नसता, अशी घटना झालेली आहे। मी 7,000 केळी ही लावलेली होती। 7,000 केळीपैकी एकही झाड आता सध्या उभं नाही। प्रत्येका झाडाला कमीत कमी 125 125 रुपये झाड प्रमाणे खर्च लागला व खर्च करून आज मी पूर्ण वादळी वारा व गारपीटमुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे। आज शेती तयार करायला कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये हे लागणार आहेत। म्हणून तर प्रशासनाने आम्हाला आर्थिक भरीव मदत करावी अशी प्रशासकाला विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।